कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार मतदारसंघातल्या एका आढावा बैठकीदरम्यान अधिकाऱ्यावर संतापल्याचं पाहायला मिळालं। इतर वेळी अत्यंत शांत आणि संयमीपणे बोलणारे रोहित पवार अचानक आक्रमक झाले आणि त्यांनी एका अधिकाऱ्याची भर सभेत चांगलीच कान उघडणी केली। नेमकं काय घडलं या आढावा बैठकीमध्ये आणि रोहित पवार एवढे का चिडले पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। रोहित पवारांनी अधिकाऱ्याला झापलं। जामखेडमधल्या आढावा बैठकीत रोहित पवार संतापले। बैठकीतील खडाजंगीचा व्हिडिओ व्हायरल। आमदार रोहित पवारांच्या पोलिसांसोबत झालेल्या बाचाबाचीचं प्रकरण ताजं असतानाच आता आक्रमकतेचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झालाय। जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आलेल्या आमसभेत शासकीय कामकाजाचा आढावा घेण्यात आला। यावेळेस नागरिकांनी जामखेड नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या गटार योजनेत ठेकेदारांकडून होत असलेल्या निकृष्ट दर्जाचं काम उघड केलं। तक्रारींच्या संदर्भात अधिकाऱ्यांकडून मोघम उत्तर मिळताच आमदार रोहित पवारांचा पारा चांगला चढला। तो मॅनेज करून आलाय, त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे, त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या बाबतीतली आम्ही वरच्या लेवलला एन्क्वायरी लावलेली आहे। आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू, सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू। तुमचं जे अडचण आहे आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का? नाही नाही सर, ही काय वेडी लोक आहेत का? खिशात काढ, हात काढ आधी। लय शहाणा काम करतोय तू इथं, मिजाज खोर तू बनू नको, तुला सांगतोय। या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे, हे खराब क्वालिटीचं झाले। हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे। तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे, त्यामुळे हे खराब कामं आहेत म्हणजे आहेत, ह्या लोकांनी दाखवलेली आहेत। उद्या बघतो करतो, तुमचे पराक्रम आम्हाला माहिती आहे, तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत। जास्त अहंकार ॲटिट्यूड दाखवू नको। उद्या ही माणसं पिसाळली ना, तुला फिरता येणार नाही इकडं। हे असले काम चुकार असतील ना, डायरेक्ट शेण थापा यांच्याशी। रोहित पवारांच्या या आक्रमकपणाचं काँग्रेसच्या नेत्यांनी समर्थन केलंय। अधिकारी जर जनतेच्या कामासंदर्भात उडवाउडवीची उत्तरं देत असेल तर त्याला जाब हा विचारलाच पाहिजे, असं म्हणत वडेट्टीवार यांनी रोहित पवारांची पाठराखण केली आहे। बरोबर आहे ना, गोट्या हा काही शब्द काही नाही, गोट्या म्हणजे गोळ्या असतात। कंच्या खेळत होते काय, त्यात वाईट काय? यापेक्षा नालायक लोक वाईट बोलत आहेत ना सत्तेमध्ये। तर एखादा अधिकारी जर उडवाउडवीची उत्तरं देत असेल आणि लोकप्रतिनिधी पुढे, तर त्याला जाब आजची म्हणजे कोणाच्या बाबाला आम्ही घाबरणारच नाही, अशा प्रकारची मानसिकता प्रशासनाची झाली असेल आणि मस्तीमध्ये असेल प्रशासन, तर त्यांना धडा शिकवलाच पाहिजे। तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी रोहित पवारांच्या वक्तव्यावर टीका केली। जसा काका तसाच पुतण्या अशा शब्दात अंजली दमानिया यांनी टीकास्त्र डागलाय। आता रोहित पवार जे बोलले म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला पब्लिकली म्हणणं की तू काय गोट्या खेळत होतास का, खिशात हात काढ, आणि ही जी भाषा आहे अतिशय चुकीची आहे। तुम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी करा, तिथे धरणं द्या, त्यांच्या विरुद्ध बोला, सक्त शब्दात बोला, पण हे कुठेतरी चुकतंय असं मला वाटतंय आणि याच्या पुढे ही भाषा खपवून घेतली जाणार नाही। रोहित पवारांनी अधिकाऱ्याला आक्रमकपणे फटकारल्यानंतर सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। नागरिकांनी देखील आमदारांच्या भूमिकेला जोरदार दाद दिली। पैसा जनतेचा आहे, कामं जबाबदारीने झालीच पाहिजे, बेफिकीर वृत्ती सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश रोहित पवारांनी प्रशासनाला दिला। यावर आता सत्ताधारी काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।